पावसाळो सरत इलो आणि ओमकाराक कुर्ली खावची त्याला त्याच्या घराकडे एक जुनी पुराणी खून होती, पण त्याकाच माहिती नाही होता. त्याका आता कळाला की त्याच्याकडे खून हा. मग त्याला गावली तशी तो घेऊन इलो. आता आधी माहिती असलीच ती ना तर पावसाळ्यात खूप आपल्या कुर्ले पकडू गावना. जेवण बिवून झाला तशी 10 एक वाजता आम्ही आर्यनाच्या घराकडे गेलो. कुत्रो आणा तो अंगावर येतात. त्याला आधीच फोन करून सांगितलं की बाबा त्याला घरात घालून ठेव. आर्यनाच्या घराकडे गेलो होतो, बघतो आर्यन जे होतो तोपर्यंत आम्ही 2 मिनिटं बाहेर बसलो. ओमकारा कुर्ली खाऊ गावतले म्हणून तो खुश होतो. ओमकाराक आणि माका दोघांका खून कशी टाकतात काय माहित नव्हता, कारण आम्ही कधी असे खून बिन टाकलेलो नाही. आर्यन कसं रोज टाकीत असतं खून, कारण त्यांच्याकडे 2-3 खुनी असत, त्याच्यामुळे त्याला माहिती होतं म्हणून त्याच्याकडेच आम्ही इल्लो. नंतर आर्यनने बॉटल घेतली आणि त्याला अशा अगरबत्ती होल पाडून घेतले. कुर्ले खुनीत येऊच खोय त्याच्यासाठी काहीतरी ठेवचा लागतो. कोण कोंबड्याच्या आतडे नाही तर मोर्याचा मांस ठेवतो, त्याला वाचलं येतं, त्याच्यामुळे कुर्ले खुनीत लवकर येतं. पण आमच्याकडे नाही होता, आमच्याकडे खराडा होती सुकलेली. ते नंतर होल पाडलेल्या बॉटलमध्ये आर्यनने खराडा भरून घेतले. या सुकलेल्या खराड्यांच्या वासात कुर्ले येतले का माहित नाही, पण मांजूर तर नक्कीच इला. नंतर अशी खून बांधून घ्यायची लागतं, कारण एका बाजून कुर्ले आतमध्ये जातात पण दुसऱ्या बाजून बाहेर येता नाही, म्हणून असं घट्ट रशीन बांधून घ्यायचं लागतं. आमका बांधा काही नाही होता म्हणून पंख्या काकान जरा खून बांधाक मदत केली. जशी बांधण वगैरे रेडी झाली तशी ओमकारान खांद्यावर खून घेतले आणि आम्ही वाळाच्या दिशेचा लाग घेतला. वाळार त्याचे पोतलं तशी आर्यने कुर्ली गावली, तिथे त्यांना धरल्या आणि वाढलेत टाकले. नंतर चिखल जरा गाळावात लयच झालेलो, त्याच्यातून चलत चलत आम्ही खून टाकू दुसऱ्या वाळात गेलो, कारण खाली जरा मोठं वाळा तर कुर्ले गावण्याची शक्यता जरा जास्त. वाळासून चलताना बघी होतो एका दुसरी काही कुर्ली गावता. कुर्ली तर काय गावली नाही, पण जे आमका खून टाकूची होती ते आम्ही खून टाकलं आणि घरात येताना आमका एक कुर्ली गावली मोठीशी. तिका वाढलेत ठेवलं आणि घरात येऊन निघालो. आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच. जाताना सबस्क्राईब करून जावा.